तर गेल्या हंगामात सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी केल्याचा दावा राज्य सरकारने केला। मात्र ऑनलाईनच्या घोळामध्ये यावर्षी शेतकरी भरडला जाणार असल्याचे चित्र आहे। वर्धा जिल्ह्यातल्या लोणसावळीमध्ये राहणारे पंढरी अवगुडे यांनी गेल्या मे महिन्यात नाफेडला तूर विकली। ऑनलाईन प्रक्रियेत बिघाड झाल्यामुळे खरेदी संघाने ऑफलाईन पद्धतीने अवगुडे यांची तूर खरेदी केली। खरेदीची पावती त्यांना मिळाली। 7 महिने उलटून गेले मात्र अवगुडे यांना सुकाराचे पैसे मिळाले नाहीयेत। उलट डिसेंबर महिन्यात आपली तूर परत घेऊन जा असं नाफेडचं फरमान त्यांना मिळालंय। ते म्हणते ऑफलाईनवर तुमचा माल आहे म्हणते, ऑफलाईनवर माल असल्यामुळे तुम्हाला हा माल न्यावा लागते म्हणजे। मग याईनं आता दिलं कसं बाय पत्र? मे महिन्यात पत्र दिलं याईनं, मग याईनं आधीच नाही सांगायला पाहिजे होता का मला का हे तुमचा माल ऑफलाईनवर आहे बाया, तुम्ही घेऊन जा। आम्ही मार्केटला नेऊन निघला असता, माझी शेती चालत होती। मग आज मला याईनं अशी परिस्थिती ठेवली का जेनरिंग प्यायची पाय ठेवली याईनं। मे महिन्यामध्ये मला पत्र दिलं, मी तो माल आता आणून करू का आम्ही ह्या माल? सांगा बरं, हे आता ह्या मालाचं करू का? यानं पहिलेच सांगायला पाहिजे ना। आता म्हणते का तुमचा माल ऑफलाईनवर आहे। तर राज्यात 668 तूर उत्पादक शेतकऱ्यांना अशाच प्रकारच्या सूचना मिळाल्या आहेत। तर दुसरीकडे शासकीय नियमानुसार या शेतकऱ्यांनी नोंदणी करूनच तूर विक्री करायला हवी होती असं मार्केटिंग अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। ऑफलाईन मध्ये 8 शेतकऱ्यांची वर्धा खरेदी विक्रीने खरेदी केली आहे, परंतु त्यांना स्पष्ट सूचना असताना सुद्धा आणि गव्हर्नमेंटच्या GR मध्ये हे होतं की त्यांचं रजिस्ट्रेशन केल्याशिवाय कोणत्याही शेतकऱ्यांचा माल खरेदी करू नये। तरी पण त्यांच्याकडून ते झालं आहे असल्यामुळे तो माल शासनाने परत देण्यास इथे आपल्याला कळवलं आहे। त्याप्रमाणे आपण त्या सब एजंटसोबत कारवाई केलेली आहे।